श्रोते हो, प्रत्येक आई बाबांना एक विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक आई वडिलांनी विचार करणं गरजेचं आहे की आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करायचा का त्याला एक यंत्र बनवायचं. शिक्षण तर अतिशय महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा काखणभर जास्त आहे ती नैतिकता, राष्ट्रप्रेम, मातीची गावाची आत्मीयता. आपण काही चूक तर करत नाही ना? नक्की एकदा विचार करा. आपल्याच मुलानं आपल्या वडिलांना बाबांना पाठवलेलं एक पत्र. प्रिय बाबा, तुमचं आणि आईचं पत्र मिळालं. आपल्या भावना पाहून खूप वाईटही वाटलं. तुम्हाला माझी गरज आहे हे कळतंय हो बाबा आई, आणि तुम्ही आता थकलाय. माझी तुम्हाला प्रचंड आठवण येते आणि मी जवळ असावं असं वाटतंय. त्याला जबाबदार बाबा मीही नाही आणि तुम्हीही नाही. तुमचा आशीर्वाद आणि इच्छेनं मी अमेरिकेत विषय. तुमच्या अभिमानाचं फळ मी आहे बाबा. मला कळतंय तुमच्या जवळ यायला पाहिजे, तुमचं दुःख वाटून घ्यायला पाहिजे, तुमच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत. पण बाबा, या अमेरिकेत सगळं आहे, फक्त वेळच नाही हो. कारण प्रांताची दुरी, मुलांचं शिक्षण, कामाचा लोड किती किती जरूरी आहे कसं सांगू तुम्हाला बाबा. मी मनात असूनही तुमच्याकडे येऊ शकत नाही येऊ शकत. मला व्हॉट्सअपवरती खूप मेसेज येतात आई वडिलांच्या कष्टाचं, त्यागाचं, प्रेमाचं, आणि ते वाचलं की खूप वाईट वाटतं. बाबा, या सगळ्याला मी एकटाच जबाबदार आहे का? नाही. आणि हा बाबा, धाडस करून तुम्हाला प्रश्न विचारतोय मी की एवढी संवेदनशून्यता माझ्यात कुठून आली? बाबा, उत्तर देऊ शकाल का तुम्ही? मला लहानपणी कुठं माहित होतं की इंजिनिअरिंग काय आहे, परीक्षा काय आहे, पैसा काय आहे. मला फक्त हेच कळत होतं की बाबांनी मला मिठीत घ्यायला पाहिजे, आईस्क्रीम भेळ माझ्या बरोबर खायला पाहिजे, आईनं मला भरवायला पाहिजे, माझ्याशी खेळायला पाहिजे. आणि त्यावेळी माझ्यासाठीच तुम्ही कष्ट करत होता. बाबा, कधी तुमच्या जवळ येऊन मी बसलो तर फक्त अभ्यास कर, हा क्लास जॉईन कर, असं वाग तसं वाग. या व्यतिरिक्त बाबा आपण दुसरं काय बोलतोय तुम्हाला आठवतोय का? बाबा, अहो आईनं तर सतत दुसऱ्या नातेवाईकाची मुलं कशी आहेत हे सांगता सांगता तिचं बाळ काय मागतंय हेच तिच्या लक्षात आलं नाही. बाबा, मी तुमच्या दोघांची चूक नाही काढत. एवढा मोठा मी नाही, पण अमेरिका काय आहे, पोस्ट काय आहे, पैसा काय आहे, सुविधा काय आहे, रुतबा काय असतो, हे सगळं मी तुमच्या मांडीवर बसून शिकलोय बाबा. आईच्या नजरेतून मला कळायचं की या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्वाच्या आहेत. रात्रंदिवस फक्त आणि फक्त हे शिकवलं की पोस्ट, IIT, पैसा, मोठ्या पदांच्या नातेवाईकाची किंमत किती महत्वाची आहे. अहो बाबा, आईनं जेवण देताना, दूध पाजताना, शाळेत जाताना, शाळेतून येताना हे शिकवलं की माझा राजा बेटा खूप मोठा होणार आहे, खूप पैसा कमावणार आहे, हवेत उडणार आहे, आणि या तुमच्या सगळ्या इच्छा पुऱ्या व्हाव्यात म्हणून कितीतरी नवस केलं. बाबा, अहो मला एवढं संवेदनाशून्य आयुष्य का दिलं? आई का दिलं असलं आयुष्य मला? का असं घडवलं मला? बाबा, आई, सगळा दोष माझाच आहे का? माझाच आहे का? विचार करा. आपलाच पुत्र.